जय श्रीराम. सर्वांना नमस्कार मित्रांनो. आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. आणि कसे आहात मित्रांनो सर्वजण? स्वतःची काळजी घ्या, व्यायाम करा, स्वस्थ राहा, मस्त राहा, फिट राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हसत राहा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू. व्हिडिओ परवा दिवशी झालेल्या घटनेवरती एक रविवारी भारत पाकिस्तान मॅच झाली दुबईमध्ये. त्याच्यामध्ये भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला आणि सेमीफायनलची जागा पक्की केली. तर मित्रांनो, सगळ्या भारतामध्ये भारत जिंकला म्हणून आनंद व्यक्त होत होता. आणि काही जे आहेत देशविरोधी जे हरामखोर लोक, यांना तुम्ही कितीही दूध पाजा, तुम्ही कितीही जपा, कितीही काही करा, शेवटी ही यांची अवकात दाखवणार म्हणजे दाखवणार. आणि तेच झालं. कोकणामध्ये मालवण या ठिकाणी एक भंगारवाला होता आणि भरपूर मोठी ती वस्ती त्यांची भंगारवाल्यांची. आणि त्या ठिकाणी त्यांनी भारताविरुद्ध एकदम खालच्या थराला जाऊन आणि भारताविरोधात घोषणाबाजी करून पाकिस्तानचा जय जयकार केला. तर याच्यावरून यांची मानसिकता पाहू शकता मित्रांनो आपण, की ही किती आपल्या समाजासाठी किंवा आपल्या देशासाठी किती घातक आहे. आणि ही जी पिलावळ आहे यांना वेळेत ठेचलं पाहिजे. आणि ते काम मालवणमधील आमदार आहेत निलेश राणे यांनी हे एकदम परफेक्ट केलं. ही बातमी सगळीकडे पसरली आणि दुसऱ्या दिवशी तिथल्या देशभक्तांनी, देशप्रेमींनी एक मोठी बाईक रॅली काढली. आणि ती बाईक रॅली काढून डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाऊन निवेदन दिलं की हे जे आहेत, हे देशविरोधी जे घोषणा देणारे, हे तुम्ही त्यांना त्वरित अटक करा आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. तर मित्रांनो, त्याच्यावरती पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले आणि त्वरित जाऊन त्यांना अटक केलं. अटक करून मित्रांनो त्यांची आता चौकशी चालू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आमदार निलेश राणे आहेत, नारायण राणेंचे सुपुत्र, ज्येष्ठ पुत्र निलेश राणे, यांनी त्वरित आदेश देऊन त्या ठिकाणी जे अनधिकृत बांधकाम केलेलं आहे त्या ठिकाणी पत्र्याचं, भंगाराचं व्यवसाय करीत आहेत. आणि व्यवसाय करत असताना त्यांना हा नालायकपणा सुचतोय. व्यवसाय करतात, चार पैसे कमावतात, ह्या देशामध्ये राहतात आणि इथलं खाऊन पाकिस्तानचं गुणगान गातात. तर ह्या असल्या हरामखोरांवरती ही जी पाकिस्तानची पिलावळ आहे, यांना वेळीच आळा घालून यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करून यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजे वेळीच. नाहीतर हे एकदा जर डोईजड झाले तर हे आपल्या हिंदू समाजाला, बांधवांना ही जगून देणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, तुम्ही पहा, आपल्या बहुसंख्य हिंदू इलाक्यामध्ये यांचा एखादा जर परिवार असेल तर तो सेफ आहे. पण त्यांच्या बहुसंख्य इलाक्यामध्ये जर आपला एखादा हिंदू परिवार असेल तर त्या ठिकाणी तो राहूच शकत नाही. भरपूर अशी उदाहरणं झाल्यात. भरपूर लोकांनी स्वतःची घरं एवढ्या मेहनतीने, कष्टाने बांधून सोडून दिल्यात आणि दुसऱ्या ठिकाणी निघून गेल्यात. तर त्याचं कारण हेच आहे मित्रांनो, ही जे शांतिप्रिय जे म्हणतात ही स्वतःला, ही शांतिप्रिय नाही. यांच्या आतून भरपूर अशा कट कारस्थानं चालू असतात. आणि त्याचंच हे एक उदाहरण, भारतामध्ये ज्यावेळेस भारत पाकिस्तान मॅच असेल त्यावेळेस हे असे जी पाकिस्तानची जी अवलादी आहेत यांच्यावरती काही ना काहीतरी उलटी कामं करून ठेवतात. तर मित्रांनो, सर्वांनी आपल्या आसपास लक्ष ठेवलं पाहिजे ह्या गोष्टीचं, की ह्या ज्या जाती आहेत, ह्या ज्या पिलावळी आहेत पाकिस्तानच्या, यांना जिथंही मुंडकोवर काढतील त्या ठिकाणी यांना ठेचलं पाहिजे. आणि यांना पोलिसांच्या ताब्यात देऊन जे देशविरोधात जी कामं करत आहेत, आज तुम्ही पाहू शकता यांच्या मनामध्ये एवढं राग, एवढा तिरस्कार भारताविरुद्ध आहे. ज्या देशामध्ये राहताय, ज्या देशामध्ये तुम्ही खाताय, त्या देशाचा तुम्हाला जर एवढा तिरस्कार असेल तर कोणत्याही प्रकारचा मित्रांनो यांच्याकडून कोणत्याही देशासाठी म्हणा किंवा देशधर्मासाठी कोणतंही सहकार्य यांच्याकडून होणार नाही. कधी काळी जर युद्ध लागलं भारत पाकिस्तान, तर विचार करण्याची गोष्ट आहे मित्रांनो, ही खरंच आपल्या बाजूने उभी राहतील का वेळ आली तर. जो सीमेवरती सैनिक आहे तो हा विचार करत नाही की माझ्या देशामध्ये ह्या जातीचा माणूस, त्या जातीचा माणूस. तो
फक्त एक भारतीय नागरिक आहे त्याचं मला संरक्षण करायचे, ह्याच हिशोबाने त्या ठिकाणी तो आपलं कर्तव्य बजावत असतो. आणि त्यांनी किती जरी तिथं डोळे जरी फोडले, काही जरी केले, तर शेवटी देशभक्ती खूप मोठी असते. आणि जी देशाच्या आतमध्ये जी कारस्थानं चालू आहेत मित्रांनो, पाहू शकता सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. आणि माझा एक शब्द कायम लक्षात ठेवा मित्रांनो, ज्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेस बाहेरच्या देशांनी भारताला हरवायची गरज नाही. ही देशामध्येच ही एवढी पिलावळ तयार झालेली, हरामखोर एवढे लोक तयार झाले तिथं देशविरोधी कारवाई करण्यासाठी. तर आपल्या देशाला डुबावण्यासाठी हेच पूरक आहेत आणि हेच ते पुरून उरतील, ही गोष्ट लक्षात ठेवा. मी ते सांगतोय तुम्हाला की ज्यावेळेस भारत पाकिस्तान युद्ध लागेल त्या टायमाला ही आपल्या बाजूने उभी राहणार आहेत का? कधीच राहू शकत नाही. त्यामुळे यांना वेळीच ओळखा, वेळीच पोलिसांना संपर्क करा आणि यांच्या मुसक्या आवळा वेळच्या वेळी, नाहीतर ही आपल्या डोईजड झाल्याशिवाय राहणार नाही नक्कीच. आणि सर्वांनी याच्यातून एक संदेश घेतला पाहिजे. आता आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मूवी रिलीज झाला आहे छावा म्हणून. याच्यामध्ये पण तुम्ही पाहू शकता की किती अन्याय, ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा देहांत झाला आणि देहांत झाल्यानंतर ज्या प्रकारे औरंगजेबाने आपल्या दख्खनमध्ये जो धुमाकूळ घातला तो सगळ्यांच्या समोर आहे, इतिहास आहे. तुम्ही इतिहास पाहू शकता. छावा कादंबरीत सुद्धा ह्या गोष्टीचा सगळा उल्लेख आहे आणि त्या छावा कादंबरीवरतीच हा मूवी रिलीज केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना धर्मापेक्षा जास्त मोठं काहीच नाही. धर्म म्हणजे सर्व काही. त्यांच्यासाठी देशसुद्धा महत्त्वाचा नाही. तसं आपले जे हिंदू लोक आहेत हे म्हणतात की बाबा आम्हाला पहिल्यांदा देश प्रथम, त्यानंतर धर्म आणि त्यानंतर आमची जात. तर यांना असं काही नाही मित्रांनो. ही फक्त यांच्या धर्मासाठी ही कोणत्याही देशाशी स्वतः राहतात त्या देशाबरोबर सुद्धा गद्दारी करू शकतात. आणि अशा नमक हरामांना यांना वेळीच ओळखा, जिथं दिसतील तिथे यांना ठेचा. आणि सर्वप्रथम त्या निलेश राणे साहेबांचं मनापासून धन्यवाद देतो की यांनी एवढ्या मोठ्या आणि एवढ्या तत्परतेने याच्यावरती लक्ष घालून कारवाई केली. आता पाठीमागे एक घटना घडली. कोकणामध्ये पर्यटक फिरायला गेले होते आणि त्या मुसलमानाचं हॉटेल होतं हायवेच्या कडेला चहाचं. त्या ठिकाणी ते पर्यटक थांबले आणि त्यांच्या चहामध्ये माशी आढळली. तर तेच त्यांनी म्हटले बाबा ह्या अशा प्रकारचे चहा तुम्ही का बनवताय. फक्त ह्या गोष्टी विचारल्यावरती त्या मुस्लिम हॉटेल मालकाने त्या दोन्ही पर्यटकांना अर्धनग्न करून हाणमार केली दांडक्याने आणि बांधून टाकलं दावेने. ज्यावेळेस त्या ठिकाणी पोलीस प्रशासन आलं त्यावेळेस पोलीस प्रशासन त्यांना म्हणलं की तुम्ही हे काय करताय, आणि त्यांना अटक करून ही गोष्ट ज्यावेळेस सोशल मीडियावरती व्हायरल झाली त्याही वेळेस ज्यावेळेस पोलीस प्रशासन आलं त्यांनी ती परिस्थिती पाहिली त्या दोन पर्यटकांची. फक्त चहामध्ये माशी पडली म्हणून त्यांना जाब विचारला त्या मुस्लिम हॉटेल मालकांना, तर त्यांनी ह्या पद्धतीचं त्यांचं हाल केलं, बांधून टाकलं. आणि मुजोरी बघा, अतिक्रमणमध्ये हॉटेल बांधून ह्या पद्धतीची दादागिरी यांची आहे. आणि कुठेही पहा तुम्ही, हे जो समाज आहे यांच्या कुठेही हे स्वतःची वैयक्तिक जागा घेऊन हा धंदा व्यवसाय सुरू करत नाही. ही अतिक्रमण सरकारच्या जागेवरती अतिक्रमण करायचं आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस जम बसेल त्यावेळेस लोकांवरती दादागिरी करायच्या ह्या गोष्टी यांच्या चालू आहेत. आणि आपला हिंदू समाज खरं सांगायचं म्हणजे हा पूर्ण झोपलेला आहे. यांना ज्यावेळेस जोपर्यंत आपल्या दारापर्यंत अशा गोष्टी येत नाही तोपर्यंत यांचे डोळे उघडत नाही. आणि प्रत्येक हिंदू माणसाचं, मग तो कोणत्याही जातीचा असू द्या, पण प्रत्येकाने डोळं उघडून आपल्या आसपास काय चाललं हे नक्की पहा. आणि थोडं जागरूक नागरिक या नात्याने आपल्या आसपास काय घडते काय नाही, चांगल्या वाईट गोष्टी याच्यावरती लक्ष ठेवा. जेणेकरून अशा ह्या वाईट नालायक अवलादी आपल्या घरावरती, आपल्या गावावरती, आपल्या परिवारावरती आणि आपल्या धर्मातील लोकांवरती यांची वाईट नजर पडू नये, याच्यासाठी तरी आपण दक्ष राहिलं पाहिजे. कोणती वेळ कधी येईल सांगता येत नाही मित्रांनो. व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच आहे की ह्या ज्या देशविरोधी ज्या कारवाई चालू आहे याच्यावरती कुठंतरी जाब यांना कोणीतरी विचारणार पाहिजे आणि त्यासाठी आपण तेवढं सक्षम आणि जागृत असलं पाहिजे. तर मित्रांनो,
व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थांबू मित्रांनो. रामकृष्ण हरी. जय जवान जय किसान.